एक गोष्ट लक्षात ठेव हर्षदा, कुणालाही एकाच वेळी दोन नावेत नाही स्वार होत आहेत. माझी खात्री आहे नेहा स्वतःहून एक ना एक दिवस आपल्याला नक्की सांगेल, सगळं सांगेल. काय झालं? पोलीस आले होते बँकेत चौकशीसाठी. भाई इंदिरा आत टाकलं. तिच्याकडे खूप पैसा आहे आणि मला आत्ता पैशाची नितांत गरज आहे. एकदा का तो माणूस माझ्या समोर आला ना, नाही त्याच्या नरडीचा खोड घेतला तर धनाजीराव माने नाव सांगणार नाही. उमा, भाऊजी कुठे गेला होता तुम्ही? काही नाही का, फेरफटका मारून आलो इथेच. काय झालं, नेहा आली नाहीये का? नाही आली आहे ना. मग तू अशी विचारात काय आहेस? काय करू भाऊजी, नेहा आली आणि एक शब्दही न बोलता सरळ तिच्या खोलीत जाऊन झोपली. जेवली पण नाही अजून. का? काय माहिती भाऊजी, माझी काळजी जास्तच वाढत चालली आहे. तिला नक्की काहीतरी झालंय बघा. तुम्ही एकदा तिच्याशी बोलून बघाल तर बरं होईल. ती माझ्याशी काही बोलत नाही, कदाचित तुमच्याशी बोलेल. ठीक आहे, तू तिचं जेवणाचं ताट घेऊन ये, मी बोलतो तिच्याशी. बरं. नेहा, ए नेहा, अगं जेवलीच नाहीस तू? नाही, भूक नाहीये. काय झालंय ग? आमची बाहुली रुसून बसलीये वाटतं. आज आमच्याशी बोलायचंही नाहीये का? नेहा, तुला आठवतंय तू लहानपणी अशी रुसून बसलीस ना की तुझी आई तुला माझ्याकडे पाठवायची गोष्ट ऐकायला. मग तुला एखादी गोष्ट सांगितली की तुझा राग कुठल्या कुठे पळून जायचा. मला असं वाटतंय आज तुला तशीच एखादी गोष्ट सांगावी लागणार. कुठली सांगू सांग? परीची सांगू, श्रावण बाळाची सांगू, का निम्म्या शिम्म्या राक्षसाची सांगू, का ससा आणि कासवाची गोष्ट ऐकायची आहे तुला? काका, त्या सगळ्या गोष्टींचा शेवट नेहमीच गोड असायचा. त्या गोष्टी ऐकल्या की असं वाटायचं शेवटी जे काही होतं ते सगळं चांगलं गोड असतं. पण नंतर कळलं त्या सगळ्या गोष्टी खोट्या, काल्पनिक होत्या. वास्तव त्यापेक्षा फार वेगळं आहे. इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं वाईटच होतं. नाही बेटा, त्या गोष्टी वाईट नाही आहेत. या जगात जे चांगलं आहे, सुंदर आहे, त्याचे दाखले आपल्याला त्या गोष्टींमध्ये सापडतात. त्या गोष्टी माणसाला प्रेरणा देतात, माणसाच्या मनात एक आशा जागृत करतात की या जगात सगळंच वाईट नाहीये, जग खूप सुंदर आहे. पण प्रत्येकाला असं वाटायलाच हवं असं नाहीये ना. हे मात्र खरं आहे. प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो. कुणाला अर्धा भरलेला ग्लास अर्धा रिकामा दिसतो. प्रत्येक माणसाची परिस्थिती वेगळी असते. पावसाळ्यात शहरामध्ये खूप पाऊस पडला की गटारं तुंबतात, चिखल होतो, माणसांना बाहेर जायला यायला त्रास होतो, मग माणसं वैतागतात. पण हाच पाऊस शेतकऱ्याला वरदान असतो, दैवत असतं त्याचं ते. नेहा, आपण जगाकडे ज्या दृष्टिकोनातून बघू ना तसं जग आपल्याला दिसतं.
तुला काय झालंय मला माहीत नाही, पण एक सांगतो, मनात काही साचून ठेवू नकोस, नाहीतर त्याचा तुलाच त्रास होईल. काय झालंय बेटा तुला? नाही, काहीच नाही. मी थोडा वेळ एकटी बसू? मला बरं वाटत नाहीये. तापासारखं वाटतंय का? डॉक्टरांकडे जायचं? नाही, तसं काहीच नाहीये. मी झोपते. सकाळपर्यंत ठीक होईल. नक्की? नक्की. नेहमीसारखी हसून दाखवशील? हो. विश्वास ठेवा माझ्यावर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला खरंच काही प्रॉब्लेम असेल ना तर सांग मला. कदाचित मी तुला मदत करू शकेन. हो. आणि आता जेवून घे. न जेवता झोपायचं नाही. हो. शहाणी माझी बाहुली. बसा. यापूर्वी तुम्हाला असं कधी झालं होतं? नाही, असं कधीच झालं नाही डॉक्टर. मग काही जुना आजार? नाही, काहीच नाही. आज सकाळपासून काही खाल्लं नाहीये वगैरे असं काही झालंय? नाही, मी सकाळी घरून नाश्ता करूनच निघाले होते, पण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मला जरा अस्वस्थ वाटायला लागलं आणि अचानक चक्कर आली. चक्कर आली तेव्हा तुम्हाला थोडं व्हॉमिटिंग सारखं फिलिंग आलं होतं? हो, थोडंसं वाटलं होतं व्हॉमिटिंग सारखं. आर यू मॅरिड? नो. मग एनी रिलेशनशिप? म्हणजे डॉक्टर, एकदा चुकून. पण डॉक्टर, नेमकं काय झालंय? नाही, तसं काही नाही, पण मी सांगते ती एक टेस्ट करून घ्या तुम्ही. कसली टेस्ट? नाही, त्याचं काय ॲसिडिटीमुळे सुद्धा असं कधी कधी होतं. मी तुम्हाला एक टेस्ट लिहून देते, ती तुम्ही करून घ्या. पण नेमकी कसली टेस्ट आहे डॉक्टर? प्रेग्नन्सी टेस्ट. काय? हो, कारण सगळी सिम्पटम्स तशीच आहेत. तुम्ही टेस्ट करून घ्या आणि नंतर येऊन मला रिपोर्ट दाखवा. ओके? ओके, थँक्यू. हे काय होऊन बसलंय? डॉक्टरांनी मला ती टेस्ट करायला का सांगितलंय? खरंच तसं काही असेल का? नाही, तसं काही असलं तर ते पचवू शकणार नाही मी कदाचित. काय सांगू काकांना, आईला? मी नाही त्यांच्यासमोर उभी राहू शकणार. असं नको करूस देवा.
सोडव मला यातून. आधी हर्षदा एक मिनिट थांब. जरा मला टोटल कंप्लीट करू दे. आणि हे काय? एनओसी लेटर मी ड्राफ्ट करून आणलाय. तू एकदा चेक कर आणि आजच दादांच्या सह्या घे. हर्षदा तुला काय एवढी घाई झाली? तू कुठे पळून जाणार आहे का? आणि आता तो हो म्हटलाय ना आपल्याला. हो आधी माहितीये मला, म्हणूनच घाई करते मी. त्यांचा मूड ऊन पावसासारखा बदलतो. आत्ता हो म्हणताय, उद्या होचं नाही झालं म्हणजे त्यापेक्षा आत्ताच सह्या घेऊन टाकलेल्या बऱ्या नाही का? काय म्हणतो हर्षदा? आणि आधी काय वाटतं तुला, लोन काय इतक्या लवकर मंजूर होणार आहे? अरे खूप मोठी प्रोसिजर असते ती. हे एनओसी लेटर जर पहिली पायरी असेल ना, तर लोन पास होऊन पैसे हातात मिळणं म्हणजे पर्वताचा कळस आहे. तेव्हा सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या. तेव्हा योग्य वेळी पैसे हातात मिळते. आधी पैसे हातात नसतील तर आपण काहीच करू शकत नाही ना. ठीक आहे, मी आजच बोलतो दादाशी. पण तू काय म्हणत होतास? हा, मी सांगत होतो की हे टोटल मारली मी. अहो ठीक आहे, थँक्यू. आज लवकर या ना घरी, तर उशीर होणार आहे. असं काय करतेस? आज उशीर होणारच आहे. मी आज आष्टीला जातोय ना. आष्टीला? हा, असं काय करतेस? माझ्या साईडचं काम किती झालं बघायला मला आष्टीला जायचं. मी तुला सांगितलं ना काल. मला? हा, कधी? मला सांगितलं? कमॉन असावरी. आपण जेवताना नाही का मी तुला सांगितलं मला आष्टीला जायचं उद्या म्हणून? जेवताना? नाही मला नाही आठवत आहे. मी सांगितलं होतं, तू विसरली असेल. एनिवे मी निघतोय आता, आष्टीलाच निघतोय. बरं, मग घरी जाणार आहात का? बघेन, नक्की नाही. जमलं तर जाईन. जा ना प्लीज, कारण खूप दिवस झाले बाबांचा काहीच फोन नाही आलेला. बघतो कसं काय जमतंय ते. आणि उशीर होणारच आहे नक्की यायला. जेवणाकरता वाट बघत बसू नकोस, लक्षात ठेव, नाहीतर विसरशील. काय? नमस्ते, मी हेड कॉन्स्टेबल बारगीर, महाबळेश्वर पोलीस स्टेशन. हे नेहाचे काका. हां, म्हणजे मोहिते गुरुजी. हो, तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय नेहा मॅडमकडून. आज प्रत्यक्ष दर्शन झालं, बरं वाटलं. नेहा मॅडम कुठे दिसत नाहीत? नाही, त्या बाहेर गेल्यात. बाहेर म्हणजे डॉक्टरकडे गेल्यात का? डॉक्टरकडे? हो, काल अचानक त्यांची पोलीस स्टेशनमध्ये तब्येत बिघडली. चक्कर येऊन जागीच बसल्या बघा. मी डॉक्टरना फोन केला, ते डॉक्टर म्हणले का त्यांना घेऊन या. त्याचा स्वतःच निघून गेल्या. मी म्हणलं मी बरोबर येऊ का, तर नको म्हणल्या. बरं, आता कशी काय तब्येत त्यांची? नाही, तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही. कमाल झाली, तुम्हाला काहीच बोललं नाहीच? नाही. हे बघा, हे असं असतंय त्यांचं. आता आजार पण अंगावर काढल्यावर तब्येतीवर परिणाम होणारच का नाही? हां, बरं, आता कुठे गेले? ती ड्युटीवर जाते म्हणाली. ड्युटीवर? आता काल एवढी तब्येत बिघडली म्हणल्यावर आज ड्युटीवर जायची काही गरज होती का? एक दिवस आराम नसता करता आला? बरं, तुम्ही काय काळजी करू नका. मी आता पोलीस स्टेशनला चाललोय, त्यांना पाठवून देतो. हां, बरं, निघू मी? अहो, चहा तरी घेऊन जा ना. नाही, चहा परत कधीतरी येऊन घेईल. आता नेहा मॅडमची चौकशी करायला आलो होतो, तर त्याच ड्युटीवर गेल्यात म्हणल्यावर मला लवकर गेलं पाहिजे. हां, चहाचं बघू कधीतरी. येऊ? बरं. भाऊजी,
माझा संशय खरा ठरला मिस नेहा. यू आर प्रेग्नंट. मॅडम फक्त एकदाच तरी मिस नेहा, आय नो बट इट इज पॉसिबल. तर मी माझी खरंच काही चूक नाही आहे यात. आय मीन मला खरंच कळत नाही आहे डॉक्टर. काय करू डॉक्टर? मला खरंच सुचत नाही. मी रिलॅक्स मिस नेहा. आय नो युअर प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला हे लवकरात लवकर लक्षात आलं हे बरं झालं ना. म्हणजे असं बघा की तुम्हाला जर हे मूल नको असेल तर अजूनही ॲबॉर्शनचा पर्याय आहे. अजून तो शक्य आहे. पण एकदा बाळाची ग्रोथ झाली की मात्र त्यात रिस्क असेल. बघा तुम्ही लवकरात लवकर काय तो डिसिजन घ्या. मिस नेहा, मिस नेहा, आर यू ऑल राइट? बरं. अरे दॅट्स ग्रेट न्यूज. बरं बरं बरं. नाही आदित्य, तू काळजी करू नकोस. मी बघून घेईन पुढचं सगळं. मग कधी भेटतोयस? ओके, ये हरकत नाही. चालेल, भेटू. बाय. आओ कुणाचा फोन होता? आदित्यचा. आधी काय म्हणत होता? तुझा दादा लोनसाठी त्याला NOC द्यायला तयार झालाय. काय? दादा तयार झालाय? हो, मलाही आश्चर्यच वाटलं. तू इतक्या सहज तयार होईल असं मलाही वाटलं नव्हतं. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, इतका काही वाईट नाही माझा दादा. हो, त्याने हाच विचार केला असेल की ह्यामुळे जर त्या दोघांचं भलं होणार असेल तर काय हरकत आहे NOC द्यायला. त्यांनी खरंच असा विचार केला असेल तर चांगलंच आहे. काय? हा, नाही काय नाही. एक मात्र नक्की की त्या दोघांचं टेन्शन जरा कमी झालं असेल. खरंच काय धडपड करत होते ना दोघं जण. खूप बरं झालं. हो. बरं, ते आज संध्याकाळी येणार आहेत लेटर घेऊन. अरे बापरे. मग आपण दोघं लवकरच घरी येऊ. आपण दोघं म्हणजे? तू कुठं चाललीस आता? असं काय करता? महेंद्रला जेवणाचा डबा घेऊन जायचंय ना. अरे हो, विसरलोच मी. तू जा. मग एक काम करू, आता एकत्रच निघू. तुम्ही जाता आता फक्त मला हॉस्पिटलमध्ये सोडा, मग जा पुढे बँकेत. ठीक आहे, मग तू आटप लवकर. आवरलंय माझं, मी येते 2 मिनिटात. तुम्ही आवरून ठेवा. हो हो. दादा, त्या भोसलेचं काय करायचं ते एकदा सांगा तरी मला. काऊन बे, आता काय नवीन? काय नाही, तो ज्या पद्धतीने काम करून राहिला ना त्याच्यावरून ते काही वेळेत पूर्ण होईल असं मला वाटत नाही. त्याला जर का अधूनमधून टोचण्यात दिलं नाही तर तो काम अर्धवट बी टाकून निघून जाईल. राया, त्याच्या बाबतीत जे काय करायचं ते करून राहिलो ना आपण. ते बॉन्ड पण करून घेतला. आता आणखीन काय करायला पाहिजे? भोसलेलाही चालू माणूस आहे दादा. त्याला माहिती आहे की त्याच्या बायकोला तुम्ही मुलीसारखं मानता, तेव्हा तिच्या नवऱ्यावरती तुम्ही काही कडक ऍक्शन घेणार नाही. ते बॉन्ड पण नावापुरतंच राहिलं. दादा, त्याच्या मागे लागलो नाही तर काम काही आपलं पूर्ण होत नाही बघा. राजा, तुला तर माहिती आहे आपल्या घरामध्ये एक एक गोष्टी अशा घडून राहिल्या. घरची लफडी सांभाळता सांभाळता त्या हर्षवर्धनकडे लक्ष द्यायला नाही वेळ मिळत राजा. ठीक आहे, तू एक काम कर,
अधूनमधून लक्ष ठेव त्याच्यावर. त्या मॉलचं काम कोणत्या पण परिस्थितीमध्ये पूर्ण व्हायलाच पाहिजे. नमस्कार, येऊ का?